नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास तिडके पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो, महिला व बालविकास विभाग याची आपण तयारी करून घेतोय. ही तयारी सरळ सेवा भरतीने पर्यवेक्षिका भरती आणि मुख्य सेवा भरती जी होणार आहे त्यासाठी आवश्यक आहे. सोबतच खात्यांतर्गत पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका भरती यांच्यासाठी महत्वाची आहे. समस्त महिला वर्गांना शासकीय नोकरीसाठी ही तयारी महत्वाची आहे. तर सर्वात प्रथम माझा आवाज येतोय का हे पहिल्यांदा मला सांगा, जेणेकरून आपण पुढे जाऊयात. Am I audible? हॅलो, माझा आवाज येतोय? हॅलो, तर आजच्या ओके थँक्यू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालकांशी निगडीत जे काही महत्वाचे दिन आहेत, इसवी सन आहेत, तर ते पाहणार आहोत आणि ते तोंडपाठ कशी करायची ते पण पाहणार आहोत. कारण पुस्तकातल्या डायरेक्ट मस्तकात हीच आपली खासियत आहे. तर पहिला जो दिन आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन. आंतरराष्ट्रीय महिला दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन, ज्याला जागतिक महिला दिन असेही म्हणतात. हा दिन तुम्हा सर्वांनाच माहिती असेल, नसेल माहिती तर पुढचं काहीच बघू नका. कारण आंतरराष्ट्रीय महिला दिन माहिती नाही म्हणजे काय तुम्ही महिला आहात, किमान महिलांना तरी माहिती असायला पाहिजे ना. तर 8 मार्च हा दिन आहे, पण हा कधी सुरू झालाय हे माहिती पाहिजे. कारण 8 मार्च 1975 ला हा आंतरराष्ट्रीय महिला दिन सुरू झालेला आहे. काय पार्श्वभूमी आहे या दिनाची? हा दिन सुरू करण्यात यावा हे युनोची जी आमसभा आहे त्या आमसभेनं ठराव घेतला आणि त्या आमसभेनं 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून घोषित केला 1975 ला. काय झालं होतं तर 8 मार्च 1908 ला 8 मार्च 1908 या दिवशी न्यूयॉर्क मध्ये एका फॅक्टरीमध्ये महिला कामगार एकत्र आल्या आणि त्यांनी संप पुकारला. तो संप होता एक कामाचे तास कमी करून देण्यात यावे, कामाचे तास कमी केले पाहिजेत, समान वेतन मिळालं पाहिजे आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. म्हणजे हा महिला कामगारांचा लढा होता. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील जो लढा सुरू झालेला होता 8 मार्च रोजी. तसंच 1917 मध्ये रशियामध्ये सुद्धा 8 मार्च 1917 मध्ये भाकरी व शांतता ही मोहीम महिलांनी सुरू केली होती. महिलांनी सुरू केली होती. त्याची तारीख सुद्धा 8 मार्चच होती. इसवी सन जरी वेगवेगळे असतील तरी तारीख एकच होती. ह्या महिला ही मोहीम त्यांनी का सुरू केली होती तर 8 मार्च 1917 ला भाकरी व शांतता ही मोहीम सुरू करण्यामागचा हेतू काय होता तर पहिल्या महायुद्धात रशिया हे अटकलेलं होतं आणि तिथल्या महिलांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये युद्धाच्या विरोधात म्हणजे युद्ध थांबलं पाहिजे आणि अन्न मिळालं पाहिजे या संदर्भात ही मोहीम सुरू केली होती आणि त्यांच्या मोहिमेला यश आलं आणि तत्कालीन त्या काळातला जो रशियाचा जो राजा होता झार राजा याला बाजूला व्हावं लागलं आणि काळजीवाहू सरकारने संबंधित महिलांना मतदानाचा अधिकार दिला आणि ती तारीख त्या तारखेचं औचित्य साधून त्या तारखेच्या स्मरणार्थ काय करण्यात आलेला आहे की संबंधित महिलांचा जो 8 मार्च जो दिन आहे तो जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला पार्श्वभूमी विचारतील की कोणत्या महिलांनी कोणत्या राष्ट्रातल्या महिलांनी हा उठाव केलेला होता तर पहिलं एक आहे न्यूयॉर्क 1908 ला आणि 1917 ला काय इथे रशियाच्या महिलांनी उठाव केला होता. मग कोणत्या वर्षी पहिल्यांदा साजरा झाला तर 1975 ला. हे लक्षात कसं ठेवायचं तर 1975 याच वेळेस आपलं ICDS सुद्धा स्थापन झालेलं आहे. ICDS सुद्धा स्थापन झालेलं आहे आणि हे जागतिक महिला वर्ष म्हणून ओळखलं जातं. म्हणजे जागतिक महिला दिन 8 मार्च, जागतिक महिला दिन 8 मार्च
त्याच्यानंतर जागतिक महिला वर्ष, जागतिक महिला वर्ष 1975. मग आता युनो मध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी जो काही लिंग भेदभाव होता तो दूर व्हावा या संदर्भाने हे वर्ष घोषित केलं. म्हणजे युनो काय करत असते, दरवर्षी एक एक वर्ष घोषित करत असते. तर 1975 ला त्यांनी जागतिक महिला वर्ष म्हणून घोषित केलं. मग आता हे कसं लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस ICDS ची स्थापना त्याच वेळेस जागतिक महिला वर्ष. ICDS ची स्थापना कधी झालेली आहे, 75. त्याच्यानंतर मग आता ह्या 1975 ला मेक्सिको या ठिकाणी महिलांच्या स्थितीवरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात आली. आणि मग त्या परिषदेमध्ये असं ठरलं किंवा त्या परिषदेमध्ये जो काही ठराव झाला आणि हे 1975चं जे जागतिक महिला वर्ष होतं याच्या यशस्वीतेमुळे 1975 ते 1985 हे जागतिक महिला दशक म्हणून घोषित करण्यात आलं. जागतिक महिला दशक म्हणून घोषित करण्यात आलं. म्हणजे सुरुवात कुठून झाली आपली, 8 मार्च पासून. 8 मार्च हा जागतिक महिला दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन. जागतिक महिला दिन 8 मार्च. त्याच्यानंतर 1975 जे आहे ते जागतिक महिला वर्ष, याच वर्षी ICDS ची स्थापना झाली. मग 1975 ते 1985 हे जागतिक महिला दशक हे सुद्धा युनोनेच घोषित केलेलं आहे. महिला वर्षाला जी काही यशस्वीता त्यांना दिसली आणि त्याच्यामुळे मग त्यांनी पुढे तो प्रोग्राम 10 वर्ष एक्सटेंड करण्याचं ठरवलं. 1975 ते 1985 हे जागतिक महिला दशक. मग पहिली महिलांच्या स्थितीविषयी आंतरराष्ट्रीय परिषद कुठं पार पाडली हे प्रश्न विचारू शकतात. ते मेक्सिको येथे पार पाडली. कारण हे कसं लक्षात ठेवायचं, तर मेक्सी हे महिलांचं वस्त्र आहे, पुरुषांचे का नाही, म्हणून मेक्सिको येते. ओके, जागतिक महिला दिन 8 मार्च. जागतिक महिला वर्ष ज्या वर्षी ICDS स्थापन झालं तेच म्हणजे 1975. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, जागतिक महिला दिनानंतर राष्ट्रीय बालिका दिन. राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा होतो, राष्ट्रीय बालिका दिन. बघा कसं लक्षात ठेवायचं ते पण घेणार आणि त्याची पार्श्वभूमी पण सांगणार, म्हणजे आपल्याला फिक्स लक्षात राहतं. राष्ट्रीय बालिका दिन कधी, 24 नोव्हेंबर हा जो आहे हा जागतिक म्हणजे 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन. 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. याची पार्श्वभूमी काय, की जागतिक बालिका दिन 24 जानेवारी म्हणून का साजरा केला जातो, तर ज्या काही महिला पहिल्या पंतप्रधान होत्या, ज्या आयर्न लेडी नावाने ओळखल्या जायच्या, त्या इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 ला 24 जानेवारी 1966 ला पहिला महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. आणि मग त्या निमित्ताने 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. राज्य बालिका दिन हा दिन कधी साजरा केला जातो, तर हा 3 जानेवारी हा राज्य बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 3 जानेवारी सावित्रीबाईंची जी जयंती आहे, तर सावित्रीबाईंचा जन्मदिन आहे. तर सावित्रीबाई फुले यांनी तुम्हाला या गुलामीच्या जोखडातून मुक्त केलेला आहे. बघा, तुम्ही आयुष्यभर सावित्रीबाईंचे आभार मानले पाहिजेत, कारण स्त्रीला त्या चुलीच्या बाहेर चूल आणि मूल आणि त्या स्त्रीचा जो वरांडा ओलांडलेला आहे तो त्या सावित्रीबाईंनी ओलांडलेला आहे. आणि मग ह्याच सावित्रीबाईंचं एक सिरियल आता टीव्हीवर सुरू आहे, तर ते बंद होणार आहे. तर ही फार मोठी शोकांतिका आहे, कारण सावित्रीबाईंचे विचार हे घराघरात पोहोचलेले पाहिजेत. तुम्ही घाबरायचं नाही, तुम्ही हारायचं नाही, कारण तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात. जी लेक सावित्रीची असते ती कधीच खचून जात नाही. ओके, सावित्रीबाई फुले यांची जयंती ही राज्य बालिका दिन म्हणून साजरा केला जाते 3 जानेवारी. कसं लक्षात ठेवायचं आता बघा, 24 जानेवारी तुम्हाला साधा प्रश्न विचारतील की राष्ट्रीय बालिका दिन हा जो साजरा केला जातो तो कशाच्या स्मृतिप्रित्यर्थ साजरा केला जातो, तर 24 जानेवारी 1966 ला इंदिरा गांधी यांनी काय केली होती, पहिली महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती.
म्हणून त्या स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय बालिका दिन साजरा करतात. त्याच्यानंतर राज्य बालिका दिन का साजरा केला जातो, तर सावित्रीबाई फुले यांची जयंती जन्मदिवस हा राज्य बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तर लक्षात कसं ठेवायचं, तर राष्ट्रातल्या ज्या काही बालिका आहेत, राष्ट्रातल्या ज्या काही बालिका आहेत त्या त्या जानेवारी महिन्यात 24 तास काम करतात. अरे बाप, राष्ट्रातल्या बालिका जानेवारी महिन्यात 24 तास काम करतात. ओके. आणि राज्यातल्या बालिका जानेवारी महिन्यात थोडं लेझी काम करतात. तर राज्यातल्या बालिका जानेवारी महिन्यात 3 तास काम करतात. 3 तास 3 जानेवारी, 3 तास 3 जानेवारी, हे 24 तास 24 जानेवारी, 24 तास 24 जानेवारी. ओके. इंदिरा गांधींनी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. असं कसं लक्षात ठेवायचं ते, की त्यांनी 6 मारला, 6 मारला कशाचा, पंतप्रधान पदाचा. तर मग 24 जानेवारी 1966 ला पहिल्यांदा शपथ घेतली होती. ओके. मग आता राष्ट्रीय बालिका दिन, राज्य बालिका दिन, आंतरराष्ट्रीय बालिका दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष, आंतरराष्ट्रीय महिला दशक. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बालक दिन. आता त्याच्यानंतर पुढे आहे बघा, राष्ट्रीय बालक दिन, जागतिक बालक दिन. राष्ट्रीय बालक दिन आणि जागतिक बालक दिन. राष्ट्रीय बालक दिन, जागतिक बालक दिन. आता राष्ट्रीय बालक दिन कधी आहे, तर हा आहे बघा 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो. जागतिक बालक दिन, जागतिक बालक दिन 20 नोव्हेंबर हा जो आहे जागतिक बालक दिन आहे. मग आता 20 नोव्हेंबर हा जागतिक बालक दिन म्हणून साजरा करतात. आता राष्ट्रीय बालक दिन, आता आपल्या लहानपणापासून आपल्याला माहिती आहे की चाचा नेहरू यांची जयंती जी आहे ती 14 नोव्हेंबर ही राष्ट्रीय बालक दिन म्हणून साजरा केला जातो. यापूर्वी हा दिवस जागतिक बालक दिनाची जी तारीख होती त्याच तारखेला साजरा केला जायचा, म्हणजे 20 नोव्हेंबरला साजरा केला जायचा. पण 1964 ला पंडित नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान, यांचं निधन झालं आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांचा जो जन्मदिवस आहे तो जन्मदिवस हा राष्ट्रीय बालक दिन म्हणून साजरा केला जातो 1964 पासून. ओके. पूर्वी हा जागतिक बालक दिन जो 20 नोव्हेंबर होता तोच आपल्या इथे साजरा केला जायचा. मग जागतिक बालक दिन 20 नोव्हेंबरला का साजरा केला जातो, तर युनोची जी आमसभा आहे तिने 20 नोव्हेंबर 1954 ला बालकांसाठी जो काही बालकांच्या हक्काचा जो काही घोषणा होती ती घोषणा केली आणि युनोने सांगितलं की सार्वत्रिक स्वरूपात बालक दिन साजरा केला जावा. ही तारीख होती 20 नोव्हेंबर 1954. 20 नोव्हेंबर 1954. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर जागतिक बालक दिन याच्यामध्ये काही चव पण नाही, याच्यामध्ये काही चव पण नाही. म्हणजे 1954 ला बालकांचा जो काही जाहीरनामा होता, हक्काची जी घोषणा केली होती ती 20 नोव्हेंबरला. आणि जागतिक बालक हे 2020 खेळतात. जागतिक बालक काय खेळतात, 2020 खेळतात. आणि ते कोणता महिना, ते बाकी कुठल्याही खेळाला नो म्हणतात, नो नोव्हेंबर. जागतिक बालक 2020 खेळतात आणि ते नो म्हणतात. आणि आपले राष्ट्रीय बालक आहे ते क्रिकेट काहीच खेळत नाही, ते एकच गाणं म्हणतात, 14वीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम राजबाब हो. 14वीं का चांद हो राष्ट्रीय बालक 14 नोव्हेंबर. दोन्ही दिवस कुठल्या महिन्यातले, नोव्हेंबर महिन्यातलेच आहेत. दोन्ही दिवस नोव्हेंबर महिन्यातलेच आहेत. हे क्रिकेट खेळून बाकीच्याला नो म्हणते, हे फक्त गाणे म्हणते बाकीच्याला नो म्हणते. नोव्हेंबर हे 14 नोव्हेंबर हे कुठलं क्रिकेट खेळते, ते पण टेस्ट वनडे वगैरे खेळते का, नाही. 2020 नोव्हेंबर. जागतिक बालक दिन, राष्ट्रीय बालक दिन, तोंडपाठ पुस्तकातलं डायरेक्ट मस्त. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, पुढचा दिन आहे बघा आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार प्रतिबंधक दिन.
आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार, आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार प्रतिबंधक दिन. कुठलाही विषय तोंडपाठ करून घ्यायचा असेल तर मैमुना सोबत म्हणजे केवळ खात्यांतर्गत सरळ सेवा, सुपरवायझर, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका भरती हीच तयारी नाही, तर MPSC ची सुद्धा आपण विषय तोंडपाठ करून घेत असतो. तर कोणी असतील तर त्यांना सांगा, हा बाबा कैलास महाराजांच्या कीर्तनाचा तू लाभ घे म्हणा. आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार प्रतिबंधक दिन हा दिन कधी साजरा केला जातो, तर ही तारीख आहे बघा 25 नोव्हेंबर. आता नोव्हेंबर आहे की नाही, मग ही तारीख सुद्धा 25 नोव्हेंबर. ओके, तो होता 20 नोव्हेंबर, हा 14 नोव्हेंबर. मग आता राष्ट्रीय बालक दिन साजरा केला, आंतरराष्ट्रीय बालक दिन साजरा केला 5 दिवसांनी आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार प्रतिबंधक दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार प्रतिबंधक दिन साजरा केला जातो. आता हा कशासाठी साजरा केला जातो, तर डॉमिनिक रिपब्लिक नावाचा एक देश होता, डॉमिनिक रिपब्लिक. ह्या डॉमिनिक रिपब्लिकचा जो हुकुमशहा होता, हुकुमशहा जो असतो, तर त्या हुकुमशहाला वाटतं की ते जे करते तेच बरोबर, त्याच्या विरोधात बोललं की त्याला भयंकर राग येतो, त्याला कॉमेडी सहन होत नाही, त्याला टीका सहन होत नाही, त्याला दुसऱ्या चांगलं म्हणलेलं सहन होत नाही. आता हा जो हुकुमशहा होता, तर या हुकुमशहाच्या विरोधात 3 भगिनी लढत होत्या आणि त्याच्या 3 भगिनी होत्या, त्याला मीराबाला भगिनी असं म्हणतात. मीराबाल सिस्टर्स असं म्हणतात. तर तो राफेल नावाचा जो हुकुमशाह होता त्याच्या विरोधात मीराबाल सिस्टर्स ह्या 3 सिस्टर्स होत्या. त्याच्यामध्ये पॅट्रिया, मारिया आणि तिसरी भगिनी आहे बघा टेरेसा, ह्या 3 भगिनी होत्या. पॅट्रिया, मारिया आणि टेरेसा ह्या 3 भगिनी जो हुकुमशाह होता राफेल टिजुओ, तर याच्या विरोधात ते लढत होत्या. त्या राजकीय कार्यकर्त्या होत्या, म्हणजे त्यांचे राजकीय विचार ते मांडत होत्या. आणि मग याचा राग मनात धरून 1960 ला म्हणजे 25 नोव्हेंबर 1960 ला या हुकुमशहाने पोलिसांकडे या 3ही भगिनींची हत्या घडवून आणली आणि तो अपघात दाखवण्याचा त्याला म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण याच्या विरोधात जगात प्रचंड असंतोष माजला आणि त्यामुळे ती दिवस म्हणजे हा 25 नोव्हेंबर दिवस आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणून कुठल्याही हुकुमशहाने म्हणजे हुकुमशहा पुढे शरण जायचं नसतं. चुपचाप राहण्याचा माझा मिजाज नाही, मी बंडखोर आहे त्याला इलाज नाही. जे काही चुकतंय त्याला चुकीला चूक म्हणा, जे बरोबर आहे ते बरोबरला बरोबर म्हणा. चुकीला चूक म्हणत नसाल तर तुम्ही जिवंत असून मेलेले आहात हे लक्षात ठेवा. ओके, आता ही जी महिला आहे, ही महिला म्हणजे ह्या ज्या 3 भगिनी आहेत त्या 3 भगिनींची हत्या घडून आली आणि मग याच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार प्रतिबंधक दिन म्हणून 25 नोव्हेंबर हे घोषित केलं. हे पण युनोच्या आमोद सभेनं. मग काय 14 त्याच्यानंतर 20 आणि 25. 14 राष्ट्रीय बालक दिन, 20 आंतरराष्ट्रीय बालक आणि 5 दिवसांनी म्हणजे 25 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय महिला दिन. आणि मग पुढे 25 नोव्हेंबर ते पुढचे 16 दिवस म्हणजे 10 डिसेंबर पर्यंत, 10 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन का साजरा केला जातो? कारण 10 डिसेंबर 1948 ला युनोने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणजे मानवाधिकारांची सनद जाहीर केली किंवा यामध्ये मानवी हक्कांचा जाहीरनामा 1948 ला जाहीर केला. म्हणून 10 डिसेंबर 1948 हा दिन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा
केला जातो, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या 16 दिवसाच्या दरम्यान महिलांवर जे काही वेगवेगळे अत्याचार होतात त्याच्या विरुद्ध जनजागृती केली जाते. म्हणजे आता 25 तारीख तुमच्या लक्षात आली, 25 नोव्हेंबर त्याच्यानंतर 16 दिवस म्हणजे 10 डिसेंबर या दरम्यान महिलांवर जे काही अत्याचार होतात, मग ते डिजिटल असतील किंवा घरगुती हिंसाचार वगैरे असतील, तर त्याच्या विरोधात जनजागृती केली जाते. मग आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन 10 डिसेंबर. तर हे लक्षात कसं ठेवायचं, तर आंतरराष्ट्रीय जे मानव आहेत त्यांना एक गोष्ट 10 दिसते, म्हणजे एका गोष्टीचे त्यांना 10 प्रतिबिंब दिसतात. आंतरराष्ट्रीय मानवांना 10 गोष्टी दिसतात. 10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवांना 10 गोष्टी दिसतात. आंतरराष्ट्रीय मानवांना 10 मग 10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवांना काय दिसते, 10 डिसेंबर. आणि हे मधला 16 दिवसांचा जो गॅप आहे, तर यामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात काय केली जाते, जनजागृती केली जाते. ओके, तर हे होते बघा महत्वाचे दिनविशेष. खूप तुम्हाला पुस्तकातलं डायरेक्ट मस्तकात गेलं असेल, तोंडपाठ झाला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि समस्त महिला वर्गांना, मुलींना विनंती आहे की अभ्यासाला सुरुवात करा, कारण तुम्हाला यश मिळणार आहे. या वर्षी तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. जगातील सर्वात ताकदवान स्त्री तीच असते जी स्वतःच्या पायावर उभी राहत असते. आणि ही संधी तुम्हाला पुन्हा चालून येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही आता हायगाय करायची नाहीये. अशाच प्रकारचे सर्व बाबी जर तुम्हाला तोंडपाठ करायच्या असतील तर तुम्ही लक्ष चॅम्पियन्स अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून घ्या. या ऍपवर हे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. केवळ महिला व बाल विकास विभागच नाही, तर बाकीचे विषय सुद्धा जे मी ज्याचं मार्गदर्शन करणार आहे ते सुद्धा मी अशाच पद्धतीने तोंडपाठ करून घेणार आहे. तर या क्रमांकावर संपर्क साधा. 19 त्यांना संपर्क साधून ग्रुपमध्ये ऍड करायला सांगा आणि तुम्हाला अपडेट्स मिळतील. याचे मोफत मार्गदर्शन सुद्धा या ऍपवर तुम्हाला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. त्या प्रश्नांची नक्कीच उत्तर देईल. ऍड कधीही येईल तर ऍड कधीही येऊ शकते, पण त्याच्या अगोदर आपली तयारी हवी. ओके, वाकिफ कहा है जमाना हमारी उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से. त्याच्यामुळे आपल्याला हरायचं नाहीये, आपल्याला जिंकायचंय. आणि दुःख आहे, अडचणीत आहात, सगळं मान्य आहे. जो मिट न सके वो दर्द किस काम का, और जो झुक जाए वो मर्द किस काम का. म्हणजे इथं मर्द ही संकल्पना केवळ पुरुषांसाठी घेतलेली नाहीये. मर्द ही संकल्पना परिस्थिती पुढे न झुकणाऱ्या व्यक्तीसाठी घेतलेली आहे, ते पुरुष असोत की महिला असोत. आणि मला विश्वास आहे की माझ्या महिला भगिनी परिस्थितीला नक्कीच झुकवणार आहेत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन हॅव अ ग्रेट डे.